नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनेल कर्मण्यवाधिका रस्ते यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भेट घेणार आहोत झेप प्रतिष्ठान. झेप प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा विकासजी धनावडे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्या माध्यमातून एक अशी संस्था आपण आज पाहणार आहोत जी खरंच गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत समाजातून जमा झालेले दान अगदी निस्वार्थपणे एकही रुपयाचा कुठलाही घोळ न होता त्यांच्यापर्यंत पोहोचवणारी झेप प्रतिष्ठान याच्या कार्याचा आढावा आपण प्रत्यक्ष विकासजी धनावडे यांच्याशी संवाद साधून घेणार आहोत. कोणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कर्मण्यवाधिका रस्ते या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला तर आपण भेटूया विकासजी धनावडे यांना. नमस्कार. आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण आज एका छान अशा व्यक्तिमत्वाला भेटतोय. आपल्यासोबत आहेत विकासजी धनावडे सर. आपण मागे पाहतच असताल त्यांचा बॅनर झेप प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. तर आपण सरांकडूनच त्याची ओळख करून घ्या. सर, तुमची संस्था, त्याची पूर्ण ओळख आणि कार्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. नमस्कार, माझं नाव विकास धनावडे. झेप प्रतिष्ठान ही संस्था आम्ही जवळपास 2012-13ला आम्ही स्थापन केली. आम्ही जेवढे मित्र म्हणजे आम्ही काही 5-10 मित्र मिळून आम्ही संस्था स्थापन केली. महत्त्वाचा मुद्दा हाच होता की आम्ही सगळेजण शिक्षणात थोडंसं स्ट्रगल करून शिक्षण पूर्ण केलं होतं. तर त्यामुळे मग आपल्या वाटेला जे स्ट्रगल आलंय ते इतरांना येऊ नये म्हणून मग आम्ही ही एक संस्थेची स्थापना केली. याचा मेन उद्देश हाच होता, झेल टू एम्पॉवर पीपल. म्हणजे मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना असं एम्पॉवर करायचं की त्यांना कोणाची गरज लागली नाही पाहिजे. आणि शिक्षणामुळे एखाद्या वेळेस जो विद्यार्थी शिक्षण घेतो तेव्हा त्यानंतर त्याची जी करिअरची वाटचाल होते ती त्याचा बेसच शिक्षण असल्यामुळे आम्ही हाच विचार केला की कोणाला तरी आपण काही मदत करायची असेल आपण शैक्षणिक साहित्याच्या मदतीतून करूयात. त्यामुळे आम्ही ही सुरुवात अशी केली. अच्छा, म्हणजे थोड्या मठांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर ते वाघिणीचं दूध पाजण्याचं काम तुम्ही एक प्रकारे ह्या लहान मुलांसाठी करताय, म्हणजे पुढे जाऊन ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. ठीक आहे सर, तुम्ही मला सांगा की आपली संस्था नक्की कशा प्रकारचं कार्य करता. तुम्ही जे म्हणले शिक्षणाच्या साहित्याच्या माध्यमातून, तर काय प्रकारचं कार्य तुम्ही शिक्षण ऍक्च्युअली फील्डवर म्हणजे मुलांसाठी काय कसं करता? आम्ही जव्हारच्या आदिवासी पाड्यामध्ये मुलांसाठी काम केलेलं आहे. आपल्या ठाणे मुंबईपासून अतिशय जवळ असलेला भाग पण अतिशय दुर्गम असा पालघर जिल्हा आहे, ज्यामध्ये अजूनपर्यंत काही ठिकाणी मोबाईलला नेटवर्क सुद्धा नाहीये. बाल कुपोषणाची जी स्थिती आम्ही तिथे प्रत्यक्षात पाहिली होती आणि आम्हाला एका सरांच्या माध्यमातून तिथे कळालं की मुलांना शिक्षणासाठी भरपूर स्ट्रगल करावं लागतं. तर आम्ही शाळेला व्हिजिट दिली आणि शाळेला व्हिजिट दिल्यानंतर आम्ही त्या शाळेची पूर्ण माहिती घेतली आणि आदिवासी पाड्यातील त्या शाळेला आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवायचं सुरुवात केली. आदिवासी पाड्यामध्ये अजूनही भरपूरशा अशा शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, तिथे प्रत्यक्षात मुलांना बसायला बेंचेस नाही आहेत, वह्या पुस्तकांची कमतरता आहे तिकडे. आणि मेन म्हणजे त्यांचे पालक शिक्षित नसल्यामुळे शिक्षणाबद्दल त्यांची जी शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय संकुचित आहे. आणि त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचं कसं किंवा मुलांची शाळेची गळती रोखायची कशी, हे शिक्षक म्हणून शाळा सांभाळायची की मुलं सांभाळायची की शाळेतल्या दुरास्तावरती कार्य करायचं की मुलांना शिकवायचं, ह्या कठीण परिस्थितीत हे शिक्षक अडकलेले असतात.
मग एक संस्था म्हणून आम्ही जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांच्या ज्या प्रश्न असतात, त्यांच्या शाळेबद्दलचे जे प्रश्न असतात ते आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो. तर आम्ही जव्हारच्या आदिवासी पाड्यातील ज्या शाळेमध्ये आम्ही कार्य केलं तिथे आम्ही मुलांसाठी कम्प्युटर लॅब ओपन करून दिली. त्यांना पूर्ण शैक्षणिक साहित्य पूर्ण केलं. आम्ही म्हणजे याच प्रकारे ठरवले की एक शाळा 5 वर्षासाठी दत्तक घ्यायची. अच्छा. त्या शाळेतील मुलांना एवढं एम्पॉवर करायचं की ती मुलं पुढे त्याच शाळेतल्या मुलांसाठी परत काहीतरी कार्य करतील. आणि मग या मुलांना वह्या पुस्तकं असं करता करता आम्ही पाहिलं की तिथे कुपोषणाची समस्या असल्यामुळे आम्ही तिथे मेडिकल कॅम्प सुद्धा चालू केले. आणि त्याच्यावरून जाणवलं की बाल कुपोषण हे ऍक्च्युली जे सुरुवात होते ही मातांकडून होते, ज्या गर्भवती माता असतात त्यांना. मग त्यांना आम्ही पौष्टिक आहार देणं, त्यांचे मेडिकल कॅम्पचे चेकअप करणं, आशा सेविका असतात त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स देणं. आणि आमची डॉक्टरांची एक अच्छी चांगली टीम असल्यामुळे त्या डॉक्टरांनीही त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि कुठे ना कुठेतरी प्रकारे आम्ही थोडासा खालीचा वाटा तिथे उचलू शकलो. तिकडे मुलांची शिक्षणासाठी आमचे स्वयंसेवक, जे प्रतिष्ठानचे स्वयंसेवक तिकडे शिकवायला जायचे. अच्छा. आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट असा आला की काही वर्षातच त्या शाळेच्या 10वीचा रिझल्ट 100% लागायला सुरुवात झाली. 5 वर्ष आम्ही त्या शाळेला पूर्णपणे सपोर्ट केल्यानंतर आम्ही नंतर त्याच शाळेतली जी मुलं 10वी-12वी होऊन म्हणजे ग्रॅज्युएट झाली होती त्याच मुलांची आता ती शाळा परत डेव्हलपमेंटला दिलेली. आणि म्हणजे त्यांना जर काही लागत असेल किंवा काही गरज असेल त्यांच्यातला एक कोऑर्डिनेटर आमच्याशी संपर्क करतो. आतापर्यंत चांगली गोष्ट अशी झाली की त्यांनी संपर्क केला नाही. याचं कारण हे नाही की त्यांना काही गरज नाही, पण असं दिसण्यात आलेलं आहे की काही मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहून आपल्या ठाण्यासारख्या डीमार्ट किंवा अशा कोणत्या तरी कंपन्यांमध्ये काम करतात. आणि ती मुलं स्वतःच्या पगारातून किंवा स्वतःच्या साहित्यातून काही मदत गावाकडे पाठवतात. त्यामुळे ही जी सायकल आहे ही सुरू झालेली आहे. आता आम्ही जी शाळा घेतलेली आहे ही कर्जतमध्ये घेतलेली आहे. कर्जतमध्ये भीमाद्री विद्यालय म्हणून एक शाळा आहे. ती आदिवासी पाड्यासारखीच आहे. एक भीमाशंकराच्या पायथ्याशी असलेली शाळा आहे. खाजगी शाळा आहे, पण त्या शाळेचं वैशिष्ट्य असं की त्या शाळेमध्ये कोणत्या मुलांकडून फी घेतली जात नाही. पण मुलं अतिशय दुर्गम भागातून येतात. काही मुलं 13-13 किलोमीटर चालत येतात शाळेवरती. तर आम्ही अशा मुलांसाठी शैक्षणिक साहित्य पूर्णपणे त्यांना देतो. पण यावेळी आम्ही या शाळेचं पूर्ण कायापालट केलंय. यावेळी आम्ही शाळेत मुलांना टॉयलेटची सुविधा नसायची. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी मुली शाळेमध्ये यायला थोडेसे घाबरायचे किंवा शाळेमध्ये यायचे नाही. तर एक टॉयलेट आणि त्या टॉयलेटची दुरावस्था होती. मग आम्ही मुलांसाठी वेगळं टॉयलेट बनवलं, मुलींसाठी वेगळं टॉयलेट बनवलं. मुलींसाठी जे टॉयलेट बनवलं ते आम्ही एवढं सुसज्ज बनवलंय की तुम्हाला या आपल्या ठाण्याच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिसणार नाही. आम्ही मुलींसाठी वेगळं सॅनिटरी नॅपकिन आणि वेगळी वेंडिंग मशीन असलेलं आणि त्यांना स्वच्छता आणि सोयीने उपयुक्त अशी एक वेगळी खोली बनवली. त्यामुळे मुली आणि त्या मुलींमधूनच आम्ही एक तुम्ही बोलू शकता की हेल्थ मिनिस्टर ठेवलेला आहे. आणि त्या हेल्थ मिनिस्टरचं काम असं आहे की तिला आम्ही जे इथून सॅनिटरी पॅड सप्लाय करतो त्या सॅनिटरी पॅडचे सगळे डिटेल्स घेऊन त्या मुलींमध्ये वाटप करायचे. मुलांसाठी वेगळं, मुलींसाठी वेगळं शौचालय झाल्यामुळे मुलींमध्ये शाळेमधून मासिक पाळीच्या दरम्यान जे सुट्ट्या असायच्या किंवा यायच्या नाही शाळेत त्याचं प्रमाण कमी झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही सोलर पॉवर तिथे बसवलंय. त्यामुळे तिकडे कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिसिटीचा इश्यू नाहीये. आम्ही कम्प्युटर लॅब बनवून दिले तिकडे. म्हणजे एका नामांकित संस्थेने त्यांच्याकडून ₹500 महिना असं त्यांच्याकडून मागितलं. पण त्या शाळेची स्थिती अशी होती की 10वीला मुलगा पास झाल्यानंतर मुंबई कडून एक सर्टिफिकेट घ्यायचं असतं, त्याच्यासाठी त्याला ₹500 द्यायचे असतात. तर काही मुलांनी ते सर्टिफिकेट घेतलं नाही कारण त्यांच्याकडे तेवढे पैसेही द्यायला नाही. पण एका कम्प्युटरसाठी त्यांनी जेव्हा असं सांगितलं की आम्हाला पैसे मागितले होते तेव्हा मी त्यांना शब्द दिला की आम्ही इथे चांगली कम्प्युटर सुसज्ज कम्प्युटर शाळा बनवू. आणि आता तिथे जवळपास एक 12 ते 13 कम्प्युटर्स आहेत. माझं स्वप्न आहे की त्यांना एक अजून चांगली मोठी कम्प्युटर शाळा बनवून द्यावी. प्रयोगशाळा त्यांना बनवून दिली आहे. पूर्ण शाळेचं बांधकाम आम्ही त्यांना करून दिलेलं आहे. बाजूचं कंपाऊंडिंग वॉल, त्या कंपाऊंडिंग वॉलवरती पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास मुलांना दृश्यरूपी दिसावा म्हणून त्या सगळ्या भिंतींवरती आम्ही गडकिल्ल्यांची माहिती आणि महाराजांचे पराक्रम सगळं तिथे त्याच्यावरती हे केलेलं आहे. म्हणजे ती शाळा आधी अशी होती की खाली बसायला त्यांना लाद्या वगैरे नसल्याने चिखलात मुलं बसायची, लिटरली चिखलात बसायचे, वर पतळ पाने गळायचं. आज ती मुलं चांगल्या सुसज्ज शाळेमध्ये जातात. आज स्थिती अशी आहे की झेप प्रतिष्ठानचे आमचे सगळे दानशूर व्यक्ती जे आहेत त्यांच्या माध्यमामुळे आज परिस्थिती अशी की मुलाला फक्त पालकांनी शाळेत पाठवायचंय. त्याचे कपडे, त्याची चप्पल, त्याची वह्या, त्याचं पेन, त्याचं पुस्तक, वॉटर बॉटल, त्याचं मेडिकल कॅम्प, हेल्थ चेकअप सगळं हे झेप प्रतिष्ठानतर्फे आम्ही या विद्यालयात करतो. ही शाळा आता एवढी सुसज्ज झाली आहे की कोणी बाहेरून येऊन बघेल तर विचार नाही करू शकणार की अरे या म्हणजे ह्या शाळेला गरज आहे का? कारण त्यावेळी जी आम्ही शाळा होती वर्षास आज जी शाळा आहे ही भरपूर बदललेली आहे. आणि शिक्षक चांगले असल्यामुळे, संस्थेचे लोक चांगले असल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडूनही चांगला सपोर्ट असल्यामुळे आम्हाला फ्री हँड मिळाला.
आणि जवळपास आम्ही 20पेक्षा जास्त प्रोजेक्ट इथे केलेले. आमचा दर महिन्याला तिकडे मेडिकल कॅम्प होतो. दरवर्षी मुलांना आम्ही कपडे वगैरे देतो. हे दुसरं वर्ष आहे आणि यावर्षी पण आपण दिवाळीचा मोठा कार्यक्रम करत आहोत. तर दरवर्षी आम्ही प्रत्येक दिवाळी आदिवासी पाड्यातील मुलांसोबत साजरी करतो. अशा प्रकारचे आमचं कार्य आहे. इतर कार्य म्हणजे आम्ही कमी तिथे आम्ही म्हणजे कोणताही महापूर असो, कोविड काळात इंजेक्शन असो, प्लाझ्मा म्हणजे महाराष्ट्रातली पहिली प्लाझ्मा चळवळ आम्ही चालू केली होती. त्याची माध्यमांनी सुद्धा दखल घेतली आणि जितके जमेल तितके आम्ही प्लाझ्मा अवेलेबल करून देण्यासाठी प्रयत्न केला. ब्लड डोनेशन कॅम्प या काळात आम्ही केले. आम्ही जवळपास महिनाभर पुरेल एवढं राशन कोविड काळामध्ये कोणाच्याही घरी न जाता दिलेलं आहे. म्हणजे फक्त फोनवरती कोणीही फोन करा, तुम्हाला राशन पाहिजे, बाजूच्या दुकानदाराचा नंबर द्या, त्याचा QR कोड द्या, आम्ही त्याला काहीही व्हेरिफिकेशन न करता ते सगळं साहित्य त्याला महिन्याभरासाठी दिलेलं होतं. कारण त्यावेळी परिस्थिती अशी होती की आपण स्वतः बाहेर जाऊ शकत नव्हतो आणि मला कोणालाही बाहेर पाठवायचंही नव्हतं. त्यामुळे हे फोनवरही आम्ही सगळं केलं होतं. म्हणजे कोविडमध्ये आपण पाहिलं होती अशी परिस्थिती होती की प्रत्येक जण बेड, औषधं यांच्यासाठी धावपळ करत होता. कोणाला काय करायचं काही माहिती नव्हतं. तर मला माझ्या वाईफने एक ब्लूटूथ दिला होता, म्हणजे तू वापर, हा गाडीवरती चालवताना मोबाईल असा वापरत जाऊ नको म्हणून. तर तो ब्लूटूथ पण मी कधी तो वापरला नाही. पण तो ब्लूटूथचा मला त्यावेळी असा वापर झाला की जवळपास 300 मला कॉल दररोज यायचे. ब्लड हवंय, बेड हवंय, प्लाझ्मा हवंय, इंजेक्शन इकडून तिकडून, म्हणजे पूर्ण आम्ही दिल्लीपर्यंत पण आम्ही इंजेक्शन पोहोचवलेली होती. तर या प्रकारचे असे सिनेरिओ झाले होते आणि त्यामध्ये असा एक सीन झाला होता की आम्ही लोकांना किराणा माल वगैरे असं फोनवरून देत होतो. तर लोकांपर्यंत पोहोचत होतं की ही संस्था अशी मदत करत. तर आम्हाला मदतही घेत होत्या. तर कोणी 1000, 500 असे मदत देत होते. मला एका मजुराचा मला त्यांनी जीपे पाठवलं. तर जीपेमुळे त्याने जवळपास काहीतरी 12 का 14 रुपये पाठवले. तर मला समजलं नाही की हे कसले पैसे आलेले असतात. त्याने त्या जीपे मध्ये दिलं होतं की सर तुम्ही ही सगळ्यांना मदत करताय, माझ्याकडे फक्त 80 रुपये होते, मी 2 दिवसाचं साहित्य घेतलेलं आहे माझ्या खाण्यासाठी आणि माझ्याकडे राहिलेले आहेत 20 रुपये, त्याच्यातून मी तुम्हाला हे 12 का 14 रुपये त्यांनी मला जीपे केले. हे फक्त माझ्याकडून कोणत्या तरी गरिबासाठी काही साहित्य द्या. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमच्या मनात जर देण्याची जर इच्छा असेल ना, तर तो रुपया 1 रुपया असो किंवा 1000 रुपये किंवा लाख रुपये असो, त्याला अर्थ नाही, त्याच्या मागे देणाऱ्या नियतीला अर्थ. आणि त्याने ती जी मदत केली होती ती मदत म्हणजे आता आम्हाला एवढी मदत येते, आर्थिक म्हणा किंवा लोकांची मदत येते, पण ती मदत माझ्या डोक्यामध्ये अजूनपर्यंत तशी राहिली की एक साधारण व्यक्ती की ज्याचं स्वतःचं खाण्याचे वांदे, त्याला माहिती नाही 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर त्याला काय भेटणार, पण तरी तो लोकांसाठी मदतीसाठी पुढे येतोय. तर हेच आमचं सुद्धा हे मूळ हेतू होता की आपण 1 रुपया कमवतो, आपण एक 4 आणे आपण समाजासाठी दिलं तर ते 4 आणे कदाचित त्या माणसासाठी लाख मोलाची असते. हा एक असा किस्सा होता की एवढ्या मदतीमध्ये एवढ्या वर्षामध्ये मला ते 12 ते 14 रुपयाचा जो जीपे केलेला तो जी मदत होती ती माझ्यासाठी अजूनही लाख मोलाची मदत. नक्कीच नक्कीच सर, हा किस्सा ऐकून माझ्याही अंगावर काटा आला. बघा, तुम्ही करोडपती असा, लखपती असा, म्हणून तुम्ही दान केलं पाहिजे किंवा अशाच लोकांनी दान करायचं. त्या किस्स्यातून आपल्याला तुम्ही तुमच्याजवळ किती आहे त्याच्यातून तुम्ही दानशूर ठरत नाही, तुमच्यातली देण्याची भावना किती आहे त्याच्यातून तुम्ही दानशूर ठरता. आणि ज्याला जेन्युइनली द्यायचंय ना, तर तो स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन समोरच्याला देतो. तुम्ही सरांकडून ऐकलं असेल, ते तुम्हाला स्क्रीनवरच दिसेल, ती सुंदर शाळा, त्याच्या इतिहासाने रंगलेल्या भिंती तुम्ही स्क्रीनवर पाहिल्या असतील. आणि झेप प्रतिष्ठानचं हे काम म्हणजे एक प्रकारे तुम्ही एक शाळा दत्तक घेऊन ती पूर्ण 4 ते 5 वर्ष अशी डेव्हलप करता की त्या शाळेला परत कुठली गरज भासू नये, आमची गरज भासू नये, तुमची गरज भासू नये किंवा कुणाही बाहेरच्या मदतीची गरज न भासू नये. आणि त्यातूनच तयार झालेले विद्यार्थी आज तुमच्याकडे आहेत की ते विद्यार्थी स्वतःच ती शाळा सांभाळत आहेत. आपण एका प्रश्नाने आपण पुढे जाऊया सर, की आत्ता हे कार्यक्षेत्र आहे ते तुम्ही जव्हारपासून सुरुवात केलं, पण आत्ता सध्या हे कार्यक्षेत्र म्हणजे आदिवासी म्हणून ठाणे किंवा इतर जिल्ह्यात किंवा कुठल्या तालुक्यांमध्ये आत्ताच्या घडीला चालू आहे? आत्ताच्या घडीला कर्जतमध्येच आम्ही फोकस करतोय. आमचा विश्वास आहे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर असणं गरजेचं आहे. आम्ही एका शाळेवरती आता पूर्ण एक फोकल अप्रोच ठेवलेला आहे, फोकल लेंथ अप्रोच ठेवलेला आहे आणि आता सध्या आम्ही कर्जतमध्येच काम करतो. पण बाकीच्या वेळी जेव्हा जेव्हा आमच्याकडे कोणत्याही शाळेतून वह्या, पुस्तकं, सायकल, चप्पल, नवनीत गाईड संच कोणत्याही शाळेकडून आम्हाला अशी शैक्षणिक साहित्याची मागणी आली तर आम्ही त्यांना पुरवतो. मग ती शाळा ठाण्यातील असो किंवा बाहेर कुठली असो, गरजू विद्यार्थी असतील, शिक्षक चांगले असतील तर आम्ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करूनच या सगळ्या मदत करतो. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वरून
मी असं विचारू शकतो की म्हणजे असं मला विचारावं असं वाटतंय की तुमच्या संस्थेची जी कार्यपद्धती आहे म्हणजे ह्या शाळा तुम्ही कसे चॉईस करता, त्याचं आखणी कशी करता आणि त्याचं नियोजन कसं करता. जसं तुम्ही मगाशी म्हणालेत की एक एक कडी तुम्हाला जोडत गेली आणि मग मेडिकल कॅम्प तुम्ही घ्यायला लागलात. त्या मुलांचं कुपोषणासाठीही तुम्ही काम केलं. म्हणजे कुठेतरी फक्त शालेय शिक्षण साहित्यापासून सुरुवात झालेली ही चळवळ त्या मुलांचा आहार आणि आरोग्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर आता नवीन शाळा चूज करताना तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन किंवा तुमची टीम असं कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ते काम करतं ते आमच्या प्रेक्षकांना काय म्हणा. अ, आमचं व्हेरिफिकेशन म्हणजे ज्याप्रमाणे आम्हाला कोणत्याही शाळेकडून एखादी रिक्वेस्ट लेटर आली, अच्छा. तर त्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करते की त्या शाळेला नक्की काय कसल्या गोष्टीची गरज आहे. आमची त्यांच्यासोबत एक आढावा मीटिंग होते. आढावा मीटिंगमध्ये आम्ही चेक करतो की कोणत्या कोणत्या प्रकारची साहित्याची गरज आहे, कोणत्या शासनाकडून मिळतात, कोणत्या शासनाकडून नाही मिळत आणि त्यामुळे मुलांना काही त्रास होतो. आणि काही गोष्टी अशा असतात की आपण कशावर भरपूर दिवस जास्त डिपेंड नाही राहू शकत. त्यामुळे आम्ही व्हेरिफिकेशन अत्यंत जलद गतीने करतो अच्छा. आणि कधी-कधी आम्ही त्यासाठी भरपूर लोकांची मदत घेतो. म्हणजे तिकडचे स्थानिक असतील, जे हां. आमच्या ओळखीचे असतील किंवा ओळखीचे. बाहेरचे कोणी लोक असतील. ओके. व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आम्ही कोणताही मदत आम्ही कोणाला करत नाही. कारण आपण आधी आपल्याकडे जेव्हा पीसीओचे बूथ असायचे, हो. खिशात ₹100 असले तरी आपण ₹1 कॉइन टाकला आणि तो कॉइन अडकला तर आपण तो अख्खा पीसीओचा बूट हलवायचं. हलवायचो कारण आपला तो ₹1 महत्वाचा असायचा. आमच्याकडे येणारा प्रत्येक एकाने ₹1 दानशूर व्यक्ती जे आमच्याकडे आम्हाला मदत करतात, हे त्या परिस्थितीतून गेलेली लोक आहेत. त्यामुळे मला त्यांचा पैसा कुठेही कसल्याही परिस्थितीत वायफाय खर्च करायचा नसतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही व्हेरीफाय केल्याशिवाय करत नाही. एक उदाहरणार्थ सांगतो, जेव्हा कोकणामध्ये महापूर आला होता काही वर्षापूर्वी, तेव्हा भरपूरशा गाड्या आपल्या ठाण्यातून जात होत्या लोकांना साहित्य देण्यासाठी. बरोबर, बरोबर. पण आम्ही जेव्हा व्हेरिफिकेशन करायला चालू केलं, तेव्हा आम्हाला कळालं की फक्त हायवेला गाड्या पोहोचल्यानंतर तिकडे सगळं साहित्य उतरलं जात होतं. पण बाकीतला जो मूळ कोकणातला माणूस होता, जो त्याच्या घरात चिखल आणि जे बाकीच्या सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त पडल्या, तर त्या अच्छा. चांगल्या करण्यामध्ये गेल्या होत्या. तर त्यामुळे आम्ही घाई नाही केली. आम्ही मग त्या गावातील लोकांशी संपर्क केला आणि त्यांना एक दिवस देऊन आम्ही कुपन वाटप करून प्रत्येकाच्या घरपर्यंत आम्ही साहित्य पोहोचवलं. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत कसल्याही उपक्रमासाठी घाई करत नाही. वेळ घेतो, माहिती काढतो आणि त्यानंतरच आमची पूर्ण पुढची तयारी होते. म्हणजे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आपली झेप प्रतिष्ठान ही जी संस्था आहे ती कुठलीही गोष्ट आपण अंधाधुंद हा शब्द वापरू शकतो की लोकांकडून दान मिळते, आर्थिक सहकार्य किंवा वस्तूंचं सहकार्य मिळतंय आणि ते पटकन कुणाला तरी ते वाटून मोकलणार. जेन्युइनली ज्यांना गरज आहे तिथपर्यंतच 100% ती वस्तू पोहोचली पाहिजे. ह्याच्यासाठी त्यांची पूर्ण टीम तळमळीने कार्य करते. सर मला असं विचारावसं वाटतं यापुढे की म्हणजे तुम्ही 2012 साली वगैरे ही कार्याची सुरुवात केली आणि जवळपास आता त्याला नाही म्हणलं तरी 15 एक वर्ष तुमची ही संस्था चालते. तर असा एक परफेक्ट कुठला पिक पॉइंट होता तुमचा की तुम्हाला वाटलं, कुठला क्षण किंवा तो कुठला किस्सा असेल की तुम्हाला वाटलं की हा बाबा ह्याच्यासाठी आपण हे कार्य चालू केलं पाहिजे? कुठला क्षण म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यातच असे भरपूर क्षण होते की कॅमेरामन. ज्यामध्ये म्हणजे मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा माझी आई स्वतः एक्सपायर झाली डिसेंबर महिन्यामध्ये आणि वडील आमचे कंपनीमध्ये काम करत होते. ती कंपनी सुद्धा बंद झालेली होती. त्यामुळे आर्थिक चणचण काय असते हे मी प्रत्यक्षात स्वतः अनुभवलेलं आहे. एक वेळ उपाशी राहून दुधाची लाईन, पेपरची लाईन किंवा प्रत्यक्षात म्हणजे मी डॉक्टरांच्या कंपाऊंडरचं काम केलेलं आहे, लादी पुसायचं काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण एकच होतं की वडिलांनी सांगितलं की शिक्षण पुढे सोडू नको. कारण या शिक्षणामुळे तुला पुढे फायदा होईल. आणि नक्की मला तो फायदा झाला. भरपूरशा हालअपेष्टा सहन करत म्हणजे लिटरली शाळेची फी, कॉलेजची फी द्यायला पैसे नसायचे. तर अशा गोष्टी आम्ही करत या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग तेव्हा जाणवलं की आपण एका समाजात कुठे एका चांगल्या स्तरावरती आलो. आर्थिक ती चणचण निघून गेली. शिक्षणाच्या जोरावरती पुन्हा एकदा मी रिपीट करेन. आणि त्यामुळे नंतर असं वाटलं की आपण लोकांना मग ह्या पद्धतीने थोडं पुढे आणायला मदत केली पाहिजे. कारण माझ्या वेळी त्यावेळी अशा कोणत्या संस्था माझ्या माहितीत नव्हत्या. पण मग आम्ही असा प्रयत्न केला की आपण स्वतःपर्यंत या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हेच एक पीक पॉईंट होतं आणि टर्निंग पॉईंट म्हणू शकतो की मला ही संस्था बनवायचं माझ्या लक्षात आलं. आणि मग आम्ही सुरुवात केली. लोक जोडत गेले. आज एवढी लोक आहेत की आम्ही म्हणजे एक प्रोजेक्टसाठी फक्त एक मेसेज टाकला की आम्हाला 0 सेकंदात मदत जमा होईल. नक्कीच सर. म्हणजे मी असं म्हणेल यासाठी की दगडाचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही.
सरांचं झेप प्रतिष्ठानचं कार्य तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर, इंस्टाग्राम चॅनेलवर, फेसबुकवर, त्यांच्या पेजवर, वेबसाईटवर आणि आता आपल्या ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला काही क्षणचित्रही छायाचित्रही त्यांचे बघायला मिळतील. भरपूर पुरस्कार सरांना भेटले असतील, पण त्या पुरस्कारामागची जी तळमळ आहे ती कुठून तयार झाली, तर या सरांच्या खऱ्या जीवनातून, अनुभवातून ती तयार झालेली आहे. म्हणून मी त्यांना म्हणावंसं वाटतं मला, की दगडाचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. झेप प्रतिष्ठानचा आपण लोगो पाहताय, की छानपैकी गरुड पक्षी आहे आणि त्यांनी ते पंख उंचावलेले आहेत. तर मला सरांची आत्ताचा एक जीवनाची कहाणी वाटून असं वाटतं, की त्या गरुडानी कुठेतरी चोचीत दाणा घेण्यासाठी संघर्ष केला असेल आणि आता ते पंख उंचावलेले आहेत आणि तो हात इतरांसाठी पुढे करतोय, असं म्हणायला हरकत नाहीये. सर, भरपूर आता तुम्ही म्हणता की 0 मिनिटात लोक मदत करतात. आत्ता जे प्रतिष्ठानचं नाव झालं असेल, एक 15 वर्ष झाली, म्हणजे भरपूर कालावधी लोटला. संस्था आता तरुण वयात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण मग जेव्हा तुम्ही सुरुवात केली, त्यावेळेसचा निधी कसा तयार केला, किंवा ती म्हणजे सुरुवात करताना सहजासहजी नवीन गोष्टीवर लोक विश्वास ठेवत नाहीत आणि समाजात अशा प्रकारे अनेक संस्था आहेत की त्या एनजीओज काढून किंवा आश्रम काढून लोकांकडून पैसे घेत असतात आणि तेवढे प्रॉपरली सुविधा त्या गरजू लोकांना देत नाहीत. तर मग तुम्हाला सुरुवातीला काय संघर्ष करावा लागला या आर्थिक गोष्टीचा? संघर्ष म्हणजे आम्ही मित्र मिळून स्वतः पैसे काढायचो, अजूनही करतो. जिथे गरज लागेल तिथे आम्ही स्वतःच्या खिशातून प्रयत्न करतो. कारण कुठेतरी असं वाटतं की आपण ₹1 कमवल्यानंतर एक 4 आणे तरी आपण समाजासाठी देणं गरजेचं आहे. कारण ते 4 आणे परत तुम्हाला आशीर्वाद रूपी पुन्हा परत तुमच्याकडे रिटर्न येतात. आणि एक छोटंसं झाड आम्ही लावलं, की ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःपासून सुरुवात केली देण्यापासून, आणि लोकांनी पाहिलं की काहीतरी मुलं करतायत ते. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू विचारणा होत गेली. आणि जसं तुम्ही म्हणाले पुरस्कार भरपूर मिळाले, पण खरं सांगतो 2017 पर्यंत किंवा 2018 पर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं कोणतेही कार्य कोणालाही आम्ही अजून आत्तापर्यंत कधी प्रोफाईल पाठवून आम्हाला पुरस्कार द्या म्हणून केलेलं नाहीये. पुरस्कारासाठी आमचं कोणतं कामच नाहीये. आमचे सगळे जे प्रतिष्ठानचे माझे सहकारी मित्रमंडळी आहेत, कसल्याही प्रकारचं त्यांना एक क्रेडिट असावं अशा गोष्टच नाही आमच्या संस्थेमध्ये. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या पुरस्कारासाठी कधी मागणी केली नाही, कोणाकडे कधी अटेंड नाही केलं. पण आता असं झालंय की लोकांना जेव्हा दिसायला लागलंय की भरपूर कामं होतात ते आम्हाला स्वतःहून अप्रोच करतात. आणि एक कदाचित एक लोकमान्यता किंवा लोकांचीच अशी इच्छा असावी, त्यामुळे मग त्या प्रकारच्या आम्ही पुरस्कारांसाठी आम्ही एक्सेप्ट करतो. ठाणे महानगरपालिकेतर्फे आम्हाला ठाणे गुणिजन पुरस्कार मिळाला. एक म्हणजे तो एक बोलू शकता एक चांगला आमच्यासाठी टर्निंग पॉईंट सुद्धा होता. पण तिथेही आम्ही स्वतःहून प्रयत्न केले नव्हते. हे सगळ्या गोष्टी आपोआप घडत गेलेल्या आहेत आणि हा घडतच चाललेल्या आहेत. त्यामुळे आमचं फक्त एक महत्त्वाचा फोकस आहे की लोकांपर्यंत पोहोचून मुलांना त्या शिक्षित करायचं, कारण ती मुलं पुढे जाऊन अशा काहीतरी चांगले काम पुढे करतील. मला असं सरांना विचारावंसं वाटतं, की निश्चित म्हणजे सर बोलले तसं, की जेन्युइनली काम करणाऱ्या संस्था किंवा लोक पुरस्कारासाठी काम करत नाहीत. त्यांचं काम बोलतं आणि नंतर मग पुरस्कर्त्यांना असं पुरस्कार देणाऱ्यांना, त्या संस्थांना, त्या आयोजकांना असं वाटतं, की आपल्याकडे जेन्युइन काम करणाऱ्यांना पुरस्कार आपल्याकडून जावा आणि ते आपोआप त्याच्या शोधात येतात. खरं काम करणाऱ्यांना पुरस्कारापर्यंत जाण्याची गरज नसते आणि असे असंख्य पुरस्कार यापुढे तुमच्यापर्यंत येत राहतील, यात शंका नाही. सर, तुम्ही आता प्रोफेशनली आता तुम्ही कसं करता, काय काय जॉब करता आणि त्याच्यातून हा वेळ कसा काढता, म्हणजे कसं मॅनेज करता? मी अमेरिकन स्थित एका IT कंपनीमध्ये मॅनेजर आहे. फक्त एक सिंपल ग्रॅज्युएशन केलं, पण पुस्तकांच्या जोरावरती एक व्यवसाय नोकरी कौशल्य करत करत आत्मसात करत करत मी या लेवलपर्यंत पोहोचलो. म्हणजे साध्या छोट्याशा एका चाळीतल्या घरापासून अमेरिका वारी करण्यापर्यंतचा माझा प्रवास आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला आत्ता थोड्या वेळपूर्वी सांगितलं की मी डॉक्टरांच्या डिस्पेन्सरीमध्ये क्लिनिंग करायचो वर्सेस आज माझी केबिन स्वतः मी जाण्याच्या आतमध्ये क्लिनिंग होते. हा जो प्रवास आहे हा फक्त शिक्षणाच्या जोरावरती झालेला आहे. आणि आमचं काम हे फक्त शनिवार रविवार वीकेंड किंवा बाकी मध्ये जेव्हा कामानंतर वेळ मिळतो तेव्हाच आम्ही करतो. पूर्ण वेळ नाही, पण रिटायरमेंट नंतरचा पूर्ण वेळचा माझा प्लॅनिंग असेल. पण जेवढं आम्ही करतोय त्याच्यामध्ये माध्यमातून मला चांगल्या मित्रांची साथ असल्यामुळे, माझे सहकारी माझ्यासोबत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित घडून येतात. आणि जिथे आवड असते तिथे तुम्हाला सवड मिळते. त्यामुळे वेळ कसाही निघून येतो आणि आम्हाला वेळ मिळाला आम्ही त्या हिशोबाने त्या वेळेचा पूर्णपणे सत्कारणी लावतो आणि काम करतो.
नक्कीच म्हणजे झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतर काही संस्था असतील ज्या जेन्युइन काम करतात. लोक समाजाला आता दान करायला भरपूर उत्सुक आहेत आणि लोकांनाही माहीत झाले बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते. पण विकास सर असतील, झेप प्रतिष्ठान असेल, अशा असंख्य संस्था असतील समाजात ज्या जेन्युइनली काम करतात आणि जेन्युइनली काम करणाऱ्या संस्थांना दानशूर व्यक्ती नक्कीच खाली हाताने राहू देणार नाहीत. त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण चांगुलपणावर हे जग चालतं. असंख्य गोष्टी बाहेर चालू असतील, पण हे जग चालतं ते चांगुलपणावर चालतं आणि विकास सर आणि झेप प्रतिष्ठानसारख्या व्यक्ती ह्या त्यातला वाटा उचलत असतात. सर म्हणजे आता मला प्रेक्षकांना आता राहवत नाही सांगावंसं वाटतं, की सरांचं आपण तुम्ही बॅकग्राऊंड सगळं ऐकलं आणि सरांचं अजूनही ते बोलतानाही ते एवढे डाऊन टू अर्थ आहेत, की त्यांची नजर कॅमेरापर्यंत पण जात नाहीये. ते सतत जमिनीकडे बघतायत. कारण त्यांच्या शब्दात ते जे बोलतायत ना, माझ्या मते त्यांच्या बोलण्यातून आवाजातून त्यांना हे सांगावसं वाटत नाहीये, की आम्ही हे करतो, आम्ही हे करतो, आम्ही हे करतो. त्यांचा फोकस मला वाटतं फक्त काम करण्यावर आहे. असं मला जेन्युइनली आता या 5 मिनिटात त्यांच्याशी बोलताना जाणवलं, की त्यांचा फोकस हे काम करण्यावरती आहे, सांगण्यावरती नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या वेबसाईटवर जा. स्क्रीनवर तुम्हाला त्यांची वेबसाईट दिसेल, त्यांचे बारकोड दिसतील, QR कोड दिसेल, YouTube चॅनल दिसतील. आम्ही सगळं शेअर करतोय स्क्रीनवर. त्या स्क्रीनवर ते पहा आणि त्यांच्या वेबसाईटवर जाऊन व्हिडिओजच्या माध्यमातून, त्यांच्या फोटोजच्या माध्यमातून त्यांचं प्रत्यक्ष कार्य बघा. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो, की दिवाळीत सर सांगतायत, की कर्जत ते दर दिवाळी आदिवासी पाड्यावर साजरी करतात. तर हा विलक्षण अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि तुम्ही सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो, की तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि स्क्रीनवर मी सरांचा नंबर देईलच तुम्हाला. कॉन्टॅक्ट करून त्या विलक्षण क्षणाचे तुम्ही साक्षीदार व्हा, असं मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद विकास सर. या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि सुंदर अशा झेप प्रतिष्ठानची माहिती आमच्या लोकांपर्यंत पोहोचली. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून अजून लोकांपर्यंत तुमचे विचार आणि संस्था पोहोचेल आणि तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळेल. आणि आमचंही या चॅनेलचं मी सगळ्यात शेवटी चॅनेलचं नाव सांगतोय, कारण आमचे विकास सरांच्या पावलावर पाऊल ठेवून काम चालू आहे. आमचं चॅनेलचं नाव आहे कर्मण्यवाधिकार असते आणि या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही हेच काम करतो, की अशा ज्या जेन्युइन काम करणाऱ्या संस्था आहेत, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या विविध क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत, जे जेन्युइनली निस्वार्थपणे काम करतात, त्यांना सांगायचं आहे. हेच आपले टॅगलाईन आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी विकास सरांचे आभार मानतो, की त्यांनी आम्हाला त्यांचा बहुमूल्य वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला. आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. एक चांगला प्रयत्न तुम्ही करतायत. अशा सामाजिक संस्था जेव्हा काम करत असतात, आमच्यासारख्या संस्था असो किंवा दुसऱ्या कोणत्याही संस्था असो, पण एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळणं गरजेचं असतं आणि तुम्ही हा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देताय. तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या नावामध्येच गीतेचा महत्त्वाचा मोठा भाग आहे. याच्यामुळे तुम्ही मदत करा, विसरून जावा. आणि या गोष्टी सगळ्या तुम्ही जेव्हा करत असताना या सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचत जाल, कुठे ना कुठेतरी त्यांना छोटी कुठे ना कुठे एक लिंक लागून त्यांनाही काहीतरी मोठं आर्थिक किंवा सामाजिक किंवा एक पाठबळ मिळेल. आणि तुमच्या चॅनलला मी शुभेच्छा देतो. एक छोटीशी गोष्ट पुन्हा एकदा नमूद करतो, की या सगळ्या झेपच्या आमच्या उपक्रमामध्ये माझे सहकारी माझे दानशूर व्यक्ती आणि सगळ्यात मोठा वाटा माझ्या घरच्यांचा आहे, की जे माझी वाईफ असो, माझी मुलं असो, माझे वडील असो, की जे स्वतःहून स्वतःचा प्रत्यक्ष म्हणजे मी बाहेर असतो सगळ्या गोष्टींसाठी, पण ते माझ्यासाठी कधी उपस्थित असतात. आणि ज्या ज्या संस्थांना तुम्ही भेटणार असाल, तुम्हाला एक कॉमन तुम्हाला कळी दिसेलच, की घरच्यांचं पाठबळ किंवा घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय या गोष्टी करता येत नाही. आणि तुम्ही जे करताय काम हे खरंच चांगलं आहे. अशा चांगल्या चांगल्या संस्थांना तुम्ही नक्कीच बोलवा. माझं आणि झेप प्रतिष्ठानचं मी तुम्हाला तुमचे पण आभार मानतो, की हा प्लॅटफॉर्म आम्हाला अवेलेबल करून दिलाय तुम्ही एक चांगलं काम पोहोचवण्यासाठी. आणि तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद. विकास सरांचे पुन्हा एकदा आभार मानूया. आणि आज शेवटच्या नोटवर विकास सरांनी जे घरच्यांचं महत्त्व सांगितलंय, वडिलांचं, फॅमिलीचं, ते असं म्हणतात, की रसाळ फळं जी आहेत, मधुर फळं आहेत, ती त्या झाडाला येतात. कारण ते झाडच मुळात सुंदर असतं, त्याचं बीजच सुंदर असते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे जे म्हटलेले आहे, ते उगाच नाही आणि त्याचं फळ आणि अशा व्यक्ती नक्कीच घडत जातील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. विकास सरांच्या शुभेच्छा घेऊन आपण पुढच्या संस्थांच्या माहितीसाठी नक्कीच प्रयत्न करूया आणि नवनवीन संस्था तुमच्यापर्यंत आणूया. या झेप प्रतिष्ठानच्या कामासाठी आजच्या एपिसोडला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मी विनंती करतो, की चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल
तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि झेप प्रतिष्ठानचा हा व्हिडिओही आपण शेअर करूया, म्हणजे अनेक लोकांपर्यंत, दानशूर व्यक्तीपर्यंत ही लिंक पोहोचेल. आणि मी चॅनेलवर माझा नंबर दिलेला आहे, विकास सरांचाही नंबर तुम्हाला स्क्रीनवर येईल. आलाच असेल तर त्यांच्याशी संपर्क करा किंवा माझ्याशी संपर्क करा आणि झेप प्रतिष्ठानच्या संपर्कात राहा. धन्यवाद.